दिवस येतात जातात, आपली रोजची कामं, धावपळ, फोन, सोशल मीडिया. पण एक क्षण जर आपण थांबून थोडा विचार केला, शेवटी या सगळ्यातून आपल्याला खरंच काय मिळतं बरं? आणि शेवटी आपल्यासोबत खरंच काय येणार आहे आणि कोण येणार आहे? तर अशाच्या आशयाचा संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आज आपण निरूपणासाठी, भावार्थासाठी निवडला आहे. तर मित्रांनो, या अभंगाचं निरूपण, या अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे. मंडळींनो, जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच व्हिडिओ, कथा, अभंग तुमच्यासाठी नेहमीच येत राहील. तर मंडळींनो, आणि हो, कमेंटमध्ये 3 पवित्र शब्द म्हणजेच रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हरीच्या जागरणा जाता कारे नाही म्हणा. हे म्हणा, हरिनाम घेणे, त्याचे स्मरण करणे, प्रभूची भक्ती करणे, या दिशेने तुझी पावले का चालत नाही? तुझ्या जीवनात देवाची आठवण, त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन का नाही? या मानव जन्माचा खरा हेतू हरिप्रेमात आहे. तरीही तू त्याकडे का पाठ फिरवतोस? तुकाराम महाराज येथे मनाला जणू विचारत आहेत, अरे मना, तू या नश्वर जगात इतका गुंतून का राहतोस? हरिनामात जीवन आहे, आनंद आहे, शांतता आहे, तिथे समाधान आहे. तर मग तिथे पावलं का वळत नाही तुझी? कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी. हे म्हणा, तुला आयुष्यात काही उणीव त्रुटी वाटत असतील, दुःख जाणवत असेल, तर ते ह्या भौतिक संसारामुळेच आहे. तू जी जीवनाची उधळपट्टी करतो आहेस ती व्यर्थ आहे. या जगातल्या गोष्टी, या जगातल्या संपूर्ण वस्तू क्षणभंगूर आहेत आणि त्यांच्या मागे धावत असताना तू आपलं अमूल्य असं आयुष्य वाया घालवत आहेस. जीवाला समाधान मिळण्याचा मार्ग हा आत्मिक आहे, पण तू बाह्य गोष्टींच्या मागे धावत आहेस. त्या तुटी त्या मार्गाने भरून निघत आहे. हे तुला कधी समजणार? ज्यांची तुझ गुंती ते तो मोकलिती अंती. तू ज्यांच्यासाठी धडपड करतोयस, जे तुझे आप्त, स्नेही, प्रियजन आहेत, त्यांच्यात तू गुंतून गेलायस. पण शेवटी मृत्यूनंतर हे सगळे तुझ्यापासून अलग होणार आहेत. एकटीच जायचं आहे. ते लोक किंवा त्या वस्तू, त्या गोष्टी तुला शेवटी साथ देणार नाही. या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज अत्यंत कठोर वास्तव मांडतात. माणूस आपल्या नात्यांमध्ये, वस्तूंमध्ये गुंतो, आपल्या कामामध्ये गुंतो, पण अंतसमयी तो एकटाच असतो. मग ह्या मोहामुळे आयुष्य वाया घालवणं कितपत योग्य आहे? तुका म्हणे बरा, लाभ काय तो विचारा. तुकाराम महाराज शेवटी सांगतात, बरा तोच या सर्व जीवन यात्रेचा विचार करतो. हे जीवन नुसतं उपभोगासाठी नाही, तर त्याचा काही उद्देश आहे. कोणता लाभ मिळवण्यासाठी तू जगतो आहेस हे नीट समजून घे. आणि हरिनाम हाच खरा लाभ आहे. अंततः जो माणूस विचार करतो की आपलं जीवन कशासाठी आहे, कुठे खरा आनंद आहे आणि कुठे खरा लाभ आहे, तोच खरा बुद्धिमान आहे. तर मंडळींनो, तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला जाग करतो.
सावध करतो. या अभंगातून ते सांगतात की मनाची दिशा हरिप्रेमाकडे वळायला हवी. भौतिक जीवनात आपण आयुष्य व्यर्थ घालवतोय. ज्या गोष्टींसाठी आपण झटतो, मेहनत करतो, धडपड करतो, रात्रंदिवस तडफडतो, त्या शेवटी साथ देत नाहीत. आणि म्हणूनच आयुष्याचा खरा लाभ कोणता हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि ते समजून घेतलंच पाहिजे. आणि तो लाभ म्हणजे हरिनाम आहे. तर मंडळींनो, अशा प्रकारे या अभंगाचा, संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, हरीच्या जागरणा जाता कारी नाही म्हणा, या अभंगाचं निरूपण करण्याचा जो प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे, तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर मंडळींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. एखाद्या क्षणी वाटतं, या सगळ्या धावपळीत, कर्माच्या गुंत्यात आपण कुठे हरवून गेलो का? जन्म, मरण, चांगले वाईट कर्म, पाप पुण्य, या सगळ्यांच्या पलीकडे खरं सुख आहे का? आणि असेल तर ते कुठे? या प्रश्नांना उत्तर शोधताना तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्या अंतरात्म्याला स्पर्शून जातो. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण या अभंगाचा भावार्थ, अर्थ जाणून घेणार आहोत. तर मंडळींनो, या भावार्थाला, या अभंगाला समजून घेण्या अगोदर एक छोटीशी विनंती तुमच्याकडे आहे. आणि ती म्हणजे, मंडळींनो, जर तुम्ही ह्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ, अभंग, कथा तुमच्यासाठी आम्ही नेहमी आणत राहू. तर मंडळींनो, पुढे जाण्या अगोदर 3 पवित्र शब्द कमेंटमध्ये जरूर लिहा, आणि ती म्हणजे रामकृष्ण हरी. चला तर मग या अभंगाचा भावार्थ समजून घेऊया. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. हे परमेश्वरा, तू स्वतः धर्माचा प्रत्यक्ष अवतार आहेस. तूच हे संपूर्ण विश्व धर्माच्या आधारे चालवतोस. या सृष्टीत काय पाप आहे आणि काय पुण्य, हे सर्व निर्णय तुझ्याच हाती आहेत. लोक काय करतात त्याचे फळ, ते पुण्य असो वा पाप, शेवटी तूच ठरवतोस. तुझ्याशिवाय कोणीही हे न ठरवू शकत. मज सोडवी दाताराम, कर्मापासून दुस्तारा. अरे दाताराम, दातारा म्हणजे काय तर देणारा, कृपा करणारा भगवंत. हे दातारा, मी तुझ्या चरणी एक विनंती करतो, मला या कर्मबंधनातून मुक्त कर. हा संसार, या जन्म मरणाच्या फेऱ्यात मी गुंतलो आहे. चांगले वाईट कर्म, त्याची फळे, पुनर्जन्म, या चक्रातून मला आता मुक्त कर. तूच मला यातून सोडवू शकतोस. करीसी अंगीकार, तरी काय माझा भार. अरे देवा, जर तू माझा स्वीकार केलास तर माझा स्वीकार केल्याने तुला काही त्रास होईल का बरं? मी तुझ्यावर काही भार ठरेल का? नाही ना. अरे, तू अनंत, अखंड, अपार शक्तीचा धनी आहेस. मग माझ्या सारख्या एका लहान जीवाला आश्रय देण्यात तुला काही हरकत नसावी. तुला माझा भार वाटणारच नाही. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. तुकाराम महाराज म्हणतात, अरे नारायणा, तूच प्रत्येक प्राणी मात्राचा आत्मा आहेस. तूच जीवन देणारा आणि जीवनात प्राण फुकणारा आहेस. आणि म्हणूनच मी तुला पुन्हा पुन्हा विनंती करतो, मला तुझ्या चरणी स्थान दे आणि या कर्माच्या फेऱ्यातून मुक्त कर. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा.
तर मंडळींनो, अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ, या अभंगाचं निरूपण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या आप्तजनांमध्ये, मित्रमंडळींमध्ये, परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की पाठवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. संत तुकाराम महाराज यांचा हा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक भजनाच्या सुरुवातीलाच हा अभंग नेहमी असतो. चला तर मग सुप्रसिद्ध आणि सदा ऐकण्यात असलेल्या या अभंगाचा अर्थ, त्यामध्ये श्री विठ्ठलाचे आलेले सुंदर वर्णन जाणून घेऊया. हा अभंग संत तुकाराम महाराज यांनी रचलेला असून या अभंगात तुकाराम महाराज यांनी श्री विठ्ठलाचे वर्णन अतिशय भक्तिभावाने केले आहे. श्री विठ्ठल हा श्री विष्णूचा अवतार असल्याच्या बऱ्याचशा खुणा आपल्याला या अभंगात सापडतात. पितांबर, मकर कुंडले, कौस्तुभ मणी, तुळशीचा हार या वस्तू श्री विष्णूलाही अतिशय प्रिय असल्याचे आपणास माहिती आहे. आणि याचबरोबर आता या अभंगाच्या प्रत्येक ओवीचा अर्थ आपण आता बघणार आहोत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कळकटावरी ठेवून या. याचा अर्थ काय तर मी ध्यानात पाहतो तो एक सुंदर देखावा आहे. विठोबा पंढरपूरच्या विटेवर उभा आहे आणि त्याने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. या ओळीत विठोबाची पारंपरिक मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. कमरेवर हात ठेवलेली मूर्ती ही भक्तांसाठी एक प्रेरणादायक आणि धीर देणारी मुद्रा आहे. ती देवाची वाट पाहणाऱ्या भक्ताला प्रतीक्षा करणाऱ्या देवतेची भावना दर्शवते. सुंदर ते ध्यान हे ध्यानात विठोबाचं दिसणारं तेजस्वी आणि शांत रूप सूचित करतं. तुळशीचे हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तेची रूप. त्याच्या गळात तुळशीच्या माळा आहेत. त्याने पिवळा पितांबर, पिवळे वस्त्र परिधान केले आहे. मला नेहमी त्याचे तेच रूप खूप प्रिय वाटते. या ओळीमध्ये भक्ताच्या नजरेतून विठोबाच्या पोशाखाचं वर्णन होते. तुळशीच्या माळा भक्तिभावाचे प्रतीक आहे आणि पितांबर म्हणजे भगव्या रंगाचं वस्त्र हे विष्णू किंवा कृष्ण यांचे चिन्ह मानलं जातं. संत तुकाराम महाराज म्हणतात, हेच रूप मला सदा प्रिय आहे. म्हणजे त्यांना श्री विठोबाचं हे मूर्तिमंत दर्शन सतत हवं आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. विठोबाच्या कानामध्ये मकर कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभ मणी शोभत आहे. आता मकर कुंडले म्हणजे मासळीच्या आकारातले कुंडल, जे श्रीकृष्ण व विष्णूच्या रूपात शोभून दिसतात. कौस्तुभ मणी ही अत्यंत मौल्यवान रत्न आहे, जी फक्त विष्णूच्या गळ्यात शोभते आहे असे मानले जाते. संत तुकाराम महाराज यांचा विठोबा हा विष्णूचाच अवतार आहे याचा यात संकेत आहे. यानंतर पुढे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराज म्हणतात की मला सर्व सुख फक्त यामध्येच आहे की मी आनंदाने त्या श्रीमुखाचे म्हणजेच माझ्या विठोबाचे दर्शन घेतो. संत तुकाराम महाराज यांच्यासाठी इहलोकातील सगळ्या सुखांपेक्षा अधिक आनंददायक गोष्ट म्हणजे श्री विठोबाचं दर्शन घेणं. श्रीमुख पाहणं म्हणजे विठोबाच्या चेहऱ्याकडे प्रेमाने, भक्तीने आणि समाधानाने बघणं. हीच त्यांची आध्यात्मिक परिपूर्णता आणि जीवनातील सर्वोच्च सुख आहे. हा अभंग विठोबाच्या रूपाचं, त्याच्या वेशभूषेचं आणि दर्शनाचं वर्णन करताना संत तुकारामांच्या मनातील भक्तिभाव प्रगट करतो. त्यांचं विठोबावरचं प्रेम, त्यांचं भाविक हृदय
आणि त्यांना मिळालेली आनंदाची अनुभूती या अभंगातून आपल्याला स्पष्टपणे समजते. तर या अभंगाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला या अभंगाचा कळलेला अर्थ काय आहे? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी. आपण अनेकदा आपल्या आयुष्यात सुखाच्या, समाधानाच्या मागे धावत असतो. कुठे पैसा, कुठे नातेसंबंध, कुठे कीर्ती, कुठे यश. पण संत तुकाराम महाराज म्हणतात, मला काही नको, कारण माझं जे सर्व सुख जे आहे तुझ्या चरणाशीच आहे. आज आपण ज्या जगात असंख्य मागण्या करतो, त्याच जगात संत तुकाराम महाराज मात्र आपल्या अभंगातून पांडुरंगाला सांगतात, हे पांडुरंगा, मला काही नको. माझ्या डोळ्यांना फक्त तुझं सुंदर रूप, तुझं गोड रूप जे आहे सदा दिसावं, आणि माझ्या मुखामध्ये तुझं नाव जे आहे सदा राहो. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. जर आपण याचा ढोबळ अर्थ बघितला तर या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, माझे डोळे नेहमी तुझ्या मूर्तीवर खेळून राहावेत. तू रखुमाईचा पती आहेस, पण माझ्यासाठी एक सखा, एक सोबती, एक जवळचा प्रिय मित्र आहेस. इथे डोळे जडो म्हणजे डोळे त्या मूर्तीवर इतके स्थिर राहावे की ते दुसरीकडे वळूच शकणार नाही. ही भक्ताची तल्लीन अवस्था आहे, जेव्हा मन व शरीर दोन्ही फक्त विठोबामध्ये गुंतलेले असते. रखुमाईचा पती या ठिकाणी बघू शकता तुम्ही. रखुमाईचा पती म्हणत तो विठोबाची ओळख सांगतोय. तुकाराम महाराज या ठिकाणी काय करतायत, रखुमाईचा पती असं म्हणत विठोबाची ओळख सांगतायत. पण सोयरिया म्हणजे सखा म्हणून त्या नात्याला एक अतिशय जवळचा भावनिक रंग देतात. यापुढे तुकाराम महाराज म्हणतात, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुझं रूप जे आहे ना अतिशय गोड आहे बघ पांडुरंगा. तुझं जे रूप आहे ना ते खूप गोड आहे. तुझं नाव देखील खूप गोड आहे. आणि हे रूप आणि हे जे नाव आहे, हे तुझं नाम जे आहे ना, मला आयुष्यभर प्रेमाची ऊर्जा देत राहू. आता भक्तासाठी जे आहे विठोबाचं रूप हे केवळ सुंदर नाही तर गोड आहे. म्हणजे स्नेहपूर्ण, आकर्षक, हृदयाला भिडणारं आहे. आणि तसंच त्याचं नामस्मरणही मनाला समाधान देणार आहे. इथे प्रेम सर्व काळ या ठिकाणी बघू शकता, देई माझं प्रेम सर्व काळ. आता प्रेम सर्व काळ म्हणजे काय, तर म्हणजे विठोबाशी न संपणारा प्रेमाचा संबंध, जो मृत्यूनंतरही तुटणार नाही असा आहे. यापुढे तुकाराम महाराज म्हणतात, विठो माऊलिया हाची वर देई, संचोरोनी राही हृदया माझी. काय सुंदर लिहिलंय तुकोबाने. तुकोबा म्हणतात, हे विठोबा, तूच माझा माऊली म्हणजे तूच माझी आई आहेस. विठो माऊलिया हाची वर देई, आणि मला असा वर मिळो की तू नेहमी माझ्या हृदयात राहो. वाव, काय सुंदर लिहिलंय तुकोबा महाराजांनी. तुकाराम महाराज म्हणतात, हे माऊली, अरे विठ्ठला, तू माझी माऊली आहेस, तू माझी आई आहेस, आणि संचरुणी राही हृदया माझी. तू माझ्या हृदयात सदा राहो रे, तू माझ्या हृदयात वास करो. इथे माऊली आहे हा शब्द जो आहे, शब्द फारच हृदयस्पर्शी आहे. एक देव जेव्हा भक्तासाठी आईसारखा होतो किंवा आई होतो, तेव्हा त्याचं स्वरूप किती प्रेमळ, दयाळू आणि आपुलकीने भरलेलं असतं हे दिसून येतं. संचरोनी राही हृदया माझे म्हणजे तू माझ्या हृदयात वावरत राहा, तू माझ्या हृदयातच राहा. केवळ मंदिरात नाही तर माझ्या अंतरात्म्यातच तुझं वास्तव्य असावं. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायीस सुख सर्व आहे. काय ओळी आहेत, काय शब्द येतो. तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा,
मला तुझ्याकडून काहीही वेगळं नकोय, कारण तुझ्या पायाशीच माझं सर्व सुख सामावलेलं आहे. ही ओळी भक्तीचा कळस आहे बघा. तुकाराम महाराज कोणतीही ऐहिक ऐहिक गोष्ट जी आहे मागत नाही, ना संपत्ती, ना यश, ना प्रसिद्धी. त्यांना फक्त विठोबाच्या पायाशी बसण्याचं सुख हवंय. त्यांच्या मते तिथेच सर्व दुःखाचा अंत होतो आणि खऱ्या आनंदाची सुरुवात होते. या ठिकाणी तुकाराम महाराज बघा, तुकाराम महाराजांनी जी पांडुरंगाकडे जी मागणी केली आहे ती खूप जगावेगळी. आता जर तुम्हाला देव भेटला तर तुम्ही देवाकडे काय मागणी कराल हे कमेंट करून सांगा. पुढे चालूया. हा अभंग म्हणजे एक भक्ताची आत्म्याला भिडणारी प्रार्थना आहे, ज्यामध्ये तो देवाच्या स्वरूपातच प्रेम, शांती, समाधान आणि जीवनाचं अंतिम सत्य शोधतो. तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की भक्ती केवळ उपासना नाही, ती मनशांती आहे, आत्मिक समाधान आणि निस्वार्थ प्रेम यांचा संगम असते. तर मंडळींनो, या अभंगामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं? आणि जर तुम्हाला देव मिळाला, देव भेटला, तर तुम्ही देवाकडे काय मागणी मागाल? बरं, देव भेटायच्या अगोदर सुद्धा तुम्ही देवाकडे काय मागाल हे कमेंट करून नक्की सांगा, कारण काय सुंदर मागणी तुकाराम महाराजांनी या अभंगातून केलेली आहे. तर मंडळींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये, परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळींनो, ब्रह्मदेवाला सुद्धा ज्याचा स्वाद घेता आला नाही, विठोबाच्या कृपेमुळे सामान्य भक्तालाही तो सहज मिळतो. ज्याला जगातलं सर्वात गोड अमृतासारखं म्हणतात, ते भोजन म्हणजे काय? मंडळींनो, हे कोणत्याही पदार्थाचं भोजन नाही, हे आहे संतांचं उच्चिष्ट, अध्यात्माचं, अनुभवाचं आणि भक्तिरसाचं ओतपोत भरलेलं हे भोजन आहे, ज्याच्या एका घोटात तुमचं जीवनच बदलून जाईल. असं हे भक्तिरसाचं जेवण, भक्तिरसाचं भोजन तयार करतीये ती म्हणजे लक्ष्मी माता, आणि वाटतो स्वतः इच्छादानी विठोबा. आज आपण संत तुकाराम महाराजांचा असाच एक अभंग आपण बघणार आहोत. त्या अभंगाचा आपण भावार्थ, निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळींनो, आतापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ, भक्तिपूर्ण व्हिडिओ, कथा, अभंग तुमच्यासाठी या चॅनलवर आम्ही आणत राहू. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये जे आहे 3 पवित्र शब्द म्हणजे रामकृष्ण हरी हे लिहायला विसरू नका. तर चला, या अभंगाच्या भावार्थाची, अभंग समजून घेण्याची सुरुवात करूया. देवाच्या प्रसादे करारे भोजन, वाल कोण कोण अधिकारी ते. संत तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत की, हे भक्तांनो, देवाच्या प्रसादासारखे हे जे आध्यात्मिक ज्ञानरूपी भोजन आहे, ते प्रेमाने, श्रद्धेने आणि नम्रतेने ग्रहण करा. हे ज्ञानरूपी भोजन म्हणजे संतांच्या वाणीचा, अनुभवाचा आणि त्यांच्या कृपेनं मिळणारा आध्यात्मिक रस. हे जे कोणी प्रेमाने स्वीकारतात ते स्वतःहूनच अध्यात्म मार्गाचे अधिकारी ठरतात. यासाठी कोणती खास जात, वंश, वर्ण किंवा पद लागते असे नाही, हे सर्वांसाठी खुले आहे. त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात, व्हाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी. या संतांच्या उरलेल्याच ताटात, वाटीत हे जे उष्ट आहे, ह्या उष्ट्यामध्ये हा जो उष्टा प्रसाद आहे, जो आध्यात्मिक प्रसाद आहे, तो ब्रह्मा, विष्णू, महेश यासारख्या देवतांनाही दुर्लभ आहे. या प्रसादाला तुम्ही कमी लेखू नका. तो कोणत्याही प्रकारे निंदनीय नाही, तर उलट ब्रह्मरसाने ओतपोत भरलेला आहे.
ज्याला जगातील उच्च आत्मज्ञान पाहिजे असेल त्याने संतांच्या या उच्चिष्टाला तुच्छ समजू नये, कारण त्यातच खरी अमृततुल्य अनुभूती आहे. अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. संतांचे हे पात्र म्हणजेच त्यांचे हृदय, त्यांचा अनुभव, त्यांची वाणी हे अगदी ओसंडून वाहणारे आहे. सर्वांसाठी खुले आहे. कुठलाही भेदभाव नाही. गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित, स्त्री, पुरुष कोणालाही याचा लाभ घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. संतांचा मार्ग म्हणजे व्यापकतेचा मार्ग आहे. त्यात कोणालाही बाहेर ठेवले जात नाही. इच्छादानी येथे वळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो. या मार्गात विठोबा स्वतः इच्छादानी बनून वसलेला आहे. तो समर्थ आहे, म्हणजे सर्व शक्तिमान आहे. कोणतीही इच्छा असो, शांतीची, भक्तीची, ज्ञानाची, मुक्तीची, त्या सर्व इच्छा इथे पूर्ण होतात. फक्त त्या इच्छेच्या मागे प्रेम आणि आर्तता म्हणजे खरी आतुरता असावी लागते. सरे येथे ऐसे नाही कदा काळी, उडती वाटे कवळी घ्यावे ऐसे. या प्रसादाचा, या आध्यात्मिक ज्ञानाचा अंत नाही, कधीच संपणारा नाही. उलट जसजसं आपण घेत जातो तसतसं त्याची गोडी वाढत जाते. तसं आपल्या आवडत्या पदार्थाची चव जिभेवर राहते आणि वाटतं पुन्हा थोडं घ्यावं. तसं हे संतांचं ज्ञान आहे. सतत पुढे घेण्याची इच्छा होते. हाच त्याचा चिरंतन आनंद आहे. तुगा म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगते निरुपम. तुकाराम महाराज शेवटी सांगतात की हे भोजन म्हणजेच हे अध्यात्म ज्ञान जे आहे, हे भक्तिरसाचं भोजन जे आहे, हे दुसऱ्या कोणाच्या हाताने नाही तर लक्ष्मी मातेच्या हातून बनवलं गेलं आहे. इथे लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नाही तर भगवंताची कृपा आहे. हे जे भोजन आहे ते कामारिपू म्हणजे इच्छांच्या गुलाम बनलेल्या जीवांना आहे. जे इच्छा मनामध्ये ठेवून हे जीवन जगत आहे त्या सगळ्यांसाठी एक अद्वितीय अनुपम अनुभव देतं. कोणत्याही दुसऱ्या गोष्टीत असा अनुभव आपल्याला मिळू शकत नाही. संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगामध्ये सांगतात की संतांची वाणी, त्यांच्या अनुभवाचे उच्चिष्ट हे अत्यंत पवित्र, श्रेष्ठ आणि सर्वसामान्यांनाही अधिकारी बनवणारे आहे. हे ज्ञान, अनुभव, भक्तिरस ब्रह्मदेवतांनाही दुर्लभ आहे, पण सामान्य भक्तांना सहज उपलब्ध आहे. त्यात भेदभाव नाही, केवळ प्रेम, नम्रता आणि आर्तता असली पाहिजे. हे जे ज्ञान आहे ते सतत वाढणारे आहे, आनंददायी म्हणजे आनंद देणारे आहे आणि चिरकाल टिकणारे आहे. ते कधीच नष्ट होणारे नाही. याला कोणताही पर्याय नाही. हेच खरे आध्यात्मिक भोजन आहे. मंडळींनो, या अभंगामध्ये ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी सांगितले, देवाच्या प्रसादे करारे भोजन, वाल कोण कोणाधिक. या ठिकाणी हा जो प्रसाद आहे देवाचा, हा भक्तिरसाचा प्रसाद, ज्ञानाचा प्रसाद जो आपल्याला संतांकडून मिळणार आहे, त्या प्रसादासाठी कोणाकोणाला अधिकारी व्हायचंय ते सगळे पुढे या. देवाच्या प्रसादे करारे भोजन. या ठिकाणी पुढे तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मादिकांची हे दुर्लभ उच्चिष्ट. हे जे उच्चिष्ट आहे हे देवादिकांना सुद्धा, देवतांनाही सुद्धा मिळत नाही. असं हे जे दुर्लभ उच्चिष्ट आहे. नकामानू वीट ब्रह्मरसी. हा जो ब्रह्मरसाला जो आहे तुम्ही त्याचा वीट मानू नका, त्याला तुच्छ लेखू नका. अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहेत. सगळ्यांना पुरून उरेल असं हे संत सज्जनाच्या उच्चिष्टाच्या सेवनाने तुम्ही या अध्यात्म मार्गातील अधिकारी व्हाल. देवादिकांनाही न मिळणारे हे विशिष्ट तुम्ही हीन समजू नका, त्याचा वीट मानू नका. सर्वांना पुरून उरेल इतका ज्ञानरस इथे भरला आहे. त्याचा सेवन करण्याचा अधिकार तुम्ही सर्वांनी घ्या आणि तुम्हा सगळ्यांना त्याचा अधिकार आहे.
जो मनुष्य इथे जी जी इच्छा करेल ती पुरविणारा इच्छादानी जो विठ्ठल आहे तो इथे सर्वांची इच्छा पूर्ण करणारा आहे. आणि या प्रसादाच्या सेवनात, या प्रसाद खाल्ल्याने जो आनंद मिळणार आहे तो काही तात्पुरता नाही आहे. ज्याप्रमाणे आपण एखादा पदार्थ खातो, गोडधोड खातो, त्याचा आनंद काही क्षणापुरता असतो, पण या ज्ञान रसाचा, या भोजनाचा आनंद जो आहे तो चिरंतन म्हणजे चिरकाल टिकणारा आहे. त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते. तुकाराम महाराज म्हणतात, हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी मातेने तयार केलेलं आहे आणि त्यामुळेच या भोजनाचा लाभ जो आहे तुम्ही वारंवार घेत चला. तर मंडळींनो, अशा प्रकारे हा जो अभंग आहे याचा भावार्थ निरूपण आज आपण बघितलं. तुम्हाला या निरूपणाबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपण कधी देवाची मूर्ती पाहून थक्क झालात का? किंवा एखाद्या देवाच्या चेहऱ्याकडे पाहून आपल्या डोळ्यांना आणि मनाला विश्रांती मिळाली का? तर संत तुकाराम महाराज म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. म्हणजे हे विठोबा, तू इतका सुंदर आहेस की जणू प्रेमाच्या देवतेचा म्हणजेच मदनाचा साक्षात पुतळाच. हाच तो अभंग आहे जिथे देव फक्त पूजायचा विषय राहत नाही, तर तो भक्ताच्या अंतःकरणातील सर्वात प्रिय, सुंदर आणि शाश्वत अनुभव बनतो. मंडळींनो, या अभंगात विठोबाचं सौंदर्य कसं आहे, त्याच्या अंगावर काय परिधान आहे आणि या सगळ्याच्या पलीकडे तुकाराम महाराजांच्या मनाला काय स्पर्श होत आहे हे जाणून घेण्यासाठी चला या पवित्र अभंगाचा अर्थ समजून घेऊया ओवी ओवीने. रामकृष्ण हरी मंडळींनो, हा अभंग संत तुकाराम महाराजांनी विठोबाच्या दिव्य सुंदर रूपाचं वर्णन करत लिहिलं आहे. यात विठोबाचं सौंदर्य, त्याचं तेजस्वी रूप आणि त्याच्याशी असलेलं भक्ताचं अनन्य प्रेम आणि आकर्षण व्यक्त झालं आहे. आता आपण प्रत्येक ओवीचा सविस्तर अर्थ समजून घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, एकदा रामकृष्ण हरी कमेंटमध्ये जरूर लिहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशकळा लोपलिया. हे विठोबा, तू असा आहे की जणू मदनाचा म्हणजेच कामदेवाचा मूर्तिमंत पुतळाच आहेस. अत्यंत सुंदर, आकर्षक, मोहक. तुझं तेज इतकं प्रखर आहे की सूर्य चंद्राचे किरणही तुझ्या समोर फिके पडतात. राजस म्हणजे तेजस्वी, सुकुमार म्हणजे कोमल व मोहक. तुकाराम महाराज विठोबाला सुंदरतेचं सर्वोच्च प्रतीक मानतात, इतका की त्याच्या समोर सूर्य आणि चंद्र सुद्धा लोप पावतात. हे विठोबाचं दैवी अलौकिक रूप आहे जे भक्ताला मंत्रमुग्ध करतं. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळकंठी वैजयंती. विठोबाच्या अंगाला कस्तुरी आणि चंदनाची ओटी लावलेली आहे. त्याच्या गळ्यात वैजयंती माळ आहे जी त्याच्या सौंदर्याला अधिक खुलवते. कस्तुरी आणि चंदन ही देवासाठी वापरण्यात येणारी अत्यंत पवित्र, शीतल आणि सुगंधित द्रव्ये आहेत. वैजयंती माळ ही विष्णूची ओळख असलेली माळ आहे. इथे विठोबा म्हणजेच श्री विष्णू हे अधोरेखित होतं. या सौंदर्याचे फक्त वर्णनही भक्ताच्या मनाला आनंदित करतं. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही. त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, कानात कुंडली आहे आणि त्याचं श्रीमुख म्हणजे सुंदर चेहरा अतिशय तेजस्वी आणि सुंदर आहे. तो संपूर्ण सुखाचा झरा आहे. जणू सुख स्वतः त्याच्यामध्ये ओतून ठेवलं आहे. सुखाचे ओतले सकळही. विठोबा फक्त सुंदर नाही तर त्याचं रूप पाहिलं की मनाला शांती मिळते. सुखाचे ओतले सकळही म्हणजे त्याच्यामध्येच सर्व प्रकारचं सुख सामावलेलं आहे. ऐहिक, आध्यात्मिक, मनोवांछित. कासे सोनसळा, पांघरे पाटोळा, घन नीळ सावळा बाईयानो.
विठोबाच्या अंगावर सोन्याची सुंदर वस्त्रे आहेत, म्हणजे सोनसळा आहेत. तो पाटोळा रेशमी वस्त्र परिधान करतो. तो अत्यंत सुंदर असा गडद निळसर सावळा आहे. या ठिकाणी गणनीय हे वर्णन श्रीकृष्णाचं आहे. गडद मेघासारखा निळसर रंग, सावळा रूप भक्ताला अधिक जवळच वाटतं. तो राजा असूनही साधेपणाने सजलेला आहे. इथे विठोबा श्रीकृष्णाच्या रूपात आहे. सकळ ही तुम्ही वागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. हे भक्तांनो, तुम्ही सगळेही म्हणजे सुख, सौंदर्य, समाधानाच्या गोष्टी एकत्र जरी झाल्या तरी त्या विठोबाच्या रूपाशी तुलना होऊ शकत नाही. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी विठोबाचं सौंदर्य वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठोबाचं सौंदर्य पाहून माझ्या जीवाला धीर राहत नाही, मी त्याच्याकडे तल्लीन होतो. संत तुकाराम महाराज इथे अत्यंत भावपूर्णरित्या म्हणतात की विठोबाचं रूप इतकं सुंदर, मोहक आणि शुद्ध आहे की त्याची सर कशालाही येऊ शकत नाही. त्याच्या सौंदर्याच्या तेजाने भक्ताचं मन मोहरून जातं. मंडळींनो, हा अभंग विठोबाच्या सौंदर्याचं अत्यंत नयनरम्य आणि हृदयस्पर्शी वर्णन करतो. संत तुकाराम महाराज विठोबाला केवळ एक देव म्हणून नाही, तर साक्षात सौंदर्य, प्रेम आणि सुखाचं मूर्त स्वरूप मानतात. त्याचं वर्णन केवळ भक्तांच्या डोळ्यासाठी नसून आत्म्याच्या समाधानासाठी आहे. तुकाराम महाराज भक्तीच्या अत्युच्च शिखरावरून हे अनुभव मानतात, जिथे देव सौंदर्याचा, प्रेमाचा आणि शांतीचा साक्षात झरा बनतो. मंडळींनो, या अभंगाचं विवरण, निरूपण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या आप्तामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. तुम्ही कधी असं स्वप्न पाहिलं आहे का, जिथे देव स्वतः तुमच्या डोळ्यासमोर उभा असतो, गळ्यात तुळशीच्या माळा, कमरेला पिवळा पितांबर आणि विटेवर उभा असलेला? हाच तो विठोबा, पंढरीनाथ. हाच तो भक्त संत तुकाराम महाराज, ज्यांच्या डोळ्यात दिव्य दर्शनाची आस आहे आणि मनात विठ्ठलाचं निखळ प्रेम. संत तुकाराम महाराज म्हणतात, करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी है. चला तर मग जाणून घेऊया या अभंगामागचं खोल भाव विश्व, जिथे फक्त शब्द नाही तर ते शब्दातून उमटणारी विठोबाच्या दर्शनाची आर्त तळमळ आहे. हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे आणि यात त्यांनी श्री विठोबाचं अत्यंत जिवंत आणि भक्तिभावपूर्ण स्वरूप डोळ्यासमोर उभं केलं आहे. विठोबाचं रूप कसं असावं, भक्ताला त्याचं दर्शन कसं व्हावं आणि त्या रूपामुळे भक्ताच्या अंतःकरणात कसा भाव विभळ अनुभव होतो, हे सगळं या अभंगात आहे. आता या अभंगाचा श्लोकानुसार सविस्तर अर्थ आणि भावार्थ समजून घेऊया. या अभंगात संत तुकाराम महाराज अशी मूर्ती दाखव असे म्हणत विठोबाच्या दर्शनाची तीव्र आस व्यक्त करतात. गरुड पारावरी उभा राहिलासी, या ओळीतील संदर्भातून हे रूप त्यांच्या मनात सदैव आठवते असे सांगतात. पंढरपूर येथील विठोबा मंदिरातील 16 खांबी मंडप म्हणजे 16 खांबाचा मंडप प्रसिद्ध आहे. या मंडपात एकूण 16 खांब असून त्याच्या दक्षिण आणि पूर्व बाजूंनी 7-7 खांब आहेत. या खांबांपैकी एका खांबावर चांदी आणि सोन्याचे पत्रे बसवले आहेत. या खांबास गरुड खांब असे म्हणतात. गरुड हा विष्णूंचं वाहन आहे, तर विठोबा हा विष्णूचाच अवतार आहे. त्यामुळे या खांबाचा संबंध विष्णूच्या वाहनाशी म्हणजेच गरुडाशी जोडला जातो. भक्त मंडळी या खांबाला स्पर्श करून विठोबाला आलिंगन देत असल्यामुळे आणि या खांबा जवळूनच
विठोबाचे मुखदर्शन चांगले होते, त्यामुळे या जागेस गरुड पार असेही म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, गरुड पारावर उभा होतास हेच रूप मला आठवते. या विधानाचा अर्थ असा होतो की पूर्वी भगवंताचे स्थान याच ठिकाणी असावे. म्हणजेच जेव्हा विष्णू गरुडावरून पंढरपूरला आले तेव्हा ते प्रथम याच जागी गरुड पारावर उभे राहिले असावेत आणि नंतर पुंडलिकाने त्यांना विटेवर उभे राहण्याची विनंती केली असावी. कदाचित मंदिराचे स्वरूप जसजसे वाढत गेले तसतसे विठोबाचे मुख्य स्थान पुढे हलवले गेले असावे. यानंतर आपण आता ज्या ओव्या आहेत त्या बघूया. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हरी. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी, कमरेवर हात आहेत व गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, असे रूप मला तू दाखव. कटी पितांबर कास मिरविली, दाखवी वाहिली ऐसी मूर्ती. या ठिकाणी हे हरी, दोन्ही चरण ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा. हे हरी, तुझे दोन्ही चरण विटेवर ठेवलेले आहेत, असे रूप माझ्या डोळ्यांना दाखव. यानंतर पुढे ते म्हणतात, कटी पितांबर कास मिरविली, कटी पितांबर कास मिरवली, दाखवी दाखवी वहिली ऐसी मूर्ती. देवा, तू गरुड पारावर उभा राहिलेला होतास तेच रूप माझ्या मनात सारखे आठवते आहे. यानंतर या ठिकाणी ते काय म्हणतात बघा, झुरोनी पांझरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. त्याविषयी मी झुरणीला लागलो आहे आणि माझे शरीर अस्थिपंजर होऊ पाहत आहे. याकरिता हे पंढरीनाथा, मला येथे भेटावयास या. म्हणजे तुकारामांच्या राहत्या करी. या ठिकाणी तुका म्हणे, माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. अहो अहो देवा, अहो विठ्ठला, माझी एवढी आशा पूर्ण करावी. या माझ्या विनंतीचा अवहेर करू नका. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये विठोबाचं सुंदर रूप या ठिकाणी मांडलेलं आहे. भक्त देवाकडे कोणतीही वरमागणी करत नाही, फक्त त्याच्या दर्शनाची आस बाळगतो. ही भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे, जिथे दर्शन हेच सर्वस्व असतं. संत तुकाराम महाराजांनी अत्यंत सुलभ पण गहन शब्दात मांडले आहे. तर मंडळींनो, या अभंगाचे निरूपण तुम्हाला कसे वाटले तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुम्हाला जर या अभंगाविषयी या निरूपणाविषयी काही सांगायचे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी. जर देवाला प्रत्यक्ष भेटायचं स्वप्न असेल तर त्याचं रूप कसं असेल? कोणी म्हणेल तेजस्वी, कोणी म्हणेल रौद्र, पण संत तुकाराम महाराज सांगतात, तोची माझा सखा पांडुरंग, एक असा सावळा मोहक देव जो मित्रासारखा जवळचा आहे. चला तर मग या अभंगाचा अर्थ जाणून घेऊया ओवी ओवीने. मंडळींनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील गोड कथा, अभंग आणि भक्ती व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. आणि खाली कमेंटमध्ये रामकृष्ण हरी ही पवित्र 3 शब्द लिहायला विसरू नका. मला जाणून घ्यायचे किती भक्त आपल्या परिवारात आहेत. चला तर मग सुरुवात करूया. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेन. भगवंत गरुडावर विराजमान झाले आहेत आणि त्यांच्या अंगावर सुंदर पिवळा पितांबर आहे. त्यांचे सावळे रूप इतके सुंदर
आणि मोहक आहे की पाहतच राहावेसे वाटते. बरवया बरवंटा घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. तो सावळा रंग तो सावळा रंग घनदाट मेघासारखा दिसतो. त्याच्या गळ्यात म्हणजेच विठोबाच्या गळ्यात वैजयंती माळ शोभून दिसते. तर आता वैजयंती माळ म्हणजे काय, तर विष्णूच्या गळ्यातील दिव्य माळ. त्याला विजयाचे प्रतीक सुद्धा म्हणतात. मुकुट माथा कोटी सूर्याचा झळाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. विठ्ठलाच्या डोक्यावरचा मुकुट कोटी सूर्यांप्रमाणे झळाळत आहे आणि गळ्यातील कौस्तुभ मणी हा एक दिव्य रत्न आहे. तो अतिशय चमकदार आहे. पोती व श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगी वेल्हाळ रखुमादेवी. त्याचे जे मुख आहे ना, सर्व सुखाचे मूळ आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला प्रेमळ रुक्मिणी देवी उभी आहे. उद्धव अक्रूर उभे दोहीकडे, वर्णी ती पवाडे सनकादिक. उद्धव आणि अक्रूर विठोबाच्या दोन्ही बाजूंना उभे आहेत आणि सनंदानासारखे ऋषी त्यांच्या गुणगान गात आहेत, वर्णन करीत आहेत. तुका म्हणे नव्हे आनिका सारिखा, तोची माझा सखा पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात, माझा विठोबा जो आहे तो इतरांसारखा नाही, तो इतर देवांप्रमाणे नाही. तो माझा सखा आहे, माझा जीवाभावाचा मित्र पांडुरंग आहे. या अभंगात तुकाराम महाराजांनी विठोबाचे दिव्य सुंदर आणि प्रेमळ रूप उभे केले आहे. त्यांच्या दृष्टीने विठ्ठल म्हणजे केवळ देव नव्हे, तर एक सखा, आप्त, हृदयातील प्रियजन आहे. मित्रांनो, या अभंगामध्ये ज्याप्रमाणे तुकोबारायांनी विठोबाचे वर्णन केलेले आहे, तुम्हाला या वर्णनाबद्दल काय वाटते आणि या अभंगाच्या निरूपणाविषयी तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर परिवारामध्ये नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी. ब्रह्मा, विष्णू, महेश जे ज्ञान आणि तपाच्या सामर्थ्याने अखिल ब्रह्मांड चालवतात, ते सुद्धा जेव्हा भक्ती प्रेमाच्या सागरासमोर येतात तेव्हा त्यांनाही वाटतं, या अनुभवाचा थेंब जरी लाभला तरी जन्म सफल. पण तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती, हा लाभ आम्हा सामान्य भक्तांना मिळतो, कारण आम्ही शरण आलो आहोत त्या नारायणाच्या चरणी. काय आहे ही भक्तीची ताकद? भक्ताच्या इच्छेप्रमाणे कृपा करणारा कामधेनू सारखा हा परमेश्वर कोणत्या प्रकारे आपल्या जीवनात वसतो? चला या अभंगाच्या गूढ आणि गहिऱ्या अर्थामध्ये डोकावूया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ. मंडळींनो, या अभंगाचा भावार्थ जाणून घेण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण भक्तिपूर्ण व्हिडिओ, कथा, अभंग तुमच्यासाठी आम्ही आणत राहू. आणि हो, 3 पवित्र शब्द कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, आणि ते म्हणजे राम कृष्ण हरी. तर चला या अभंगाचा भावार्थ समजून घेऊया. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, बळीये आम्ही भले शरणागत. या जगात ब्रह्मदेव, शंकर, विष्णू सारखे देव सुद्धा ज्या भक्तिप्रेमाच्या साक्षात अनुभूतीसाठी, त्या दिव्य अनुभवासाठी आसुसलेले आहेत, असा लाभ आम्हा सामान्य भक्तांना सहज मिळतो आहे. कारण आम्ही श्रीहरीच्या चरणी पूर्णपणे शरण आलो आहोत.
ही शरणागतीच आमचं खरे बल आहे. कामनेच्या त्यागी भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवारुणी. आम्ही जगातील विषय वासनांचा, मोहाचा त्याग केला आणि त्याऐवजी भगवंताच्या नामस्मरणात रमलो. या त्यागातूनच आम्हाला ईश्वराच्या भजनाचा म्हणजेच आत्मानंदाचा लाभ झाला. हे पाहून खुद्द पद्मनाभ म्हणजे श्री विष्णू स्वतःच आमच्या सेवाव्रती भक्तीचा ऋणी झाला आहे. कामधेनूचिया क्षीरा पार नाही, इच्छेची वाही वरुषावे. जशी कामधेनू गाय याचकाच्या इच्छेनुसार अमृत दूध पुरवते आणि तिच्या दुधाला काही पार नाही, तसाच हा परमेश्वर सुद्धा आहे, जो भक्ताच्या इच्छेप्रमाणे त्याला कृपेचा वर्षाव देतो. त्याच्या कृपेचा कोणताही अंत नाही. तो भक्ताला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. बैसविले ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदियैसे. एकदा भक्ताचं मन ईश्वराच्या चरणी स्थिर झालं की त्याच्या अंतरंगात भरते उत्पन्न होते. एक अशी आध्यात्मिक अनुभूती मिळते की ज्यामुळे त्रिपुटी म्हणजे काय तर कर्ता कर्म क्रिया हे त्रय ही भेदरेषा नाहीशी होते. भक्त आणि भगवंत यांचं एकात्म्य होतं. हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसावला. तुकाराम महाराज सांगतात, आम्हा विष्णुदासांकरिता, विष्णुदास म्हणजे काय तर विष्णूच भक्त, आम्हा विष्णुदासांकरिता ईश्वर आपलाच आहे. आम्ही त्याच्यात विलीन झालो आहोत. त्यामुळे जगात कोणताही दुःखाचा व प्रभावाचा अनुभव उरत नाही. कारण नारायण स्वतः आमच्या अंतःकरणात वसला आहे. तुका म्हणे बहु लाटे हे भोजन, नाही रिता कोण राहत राहो. तुकाराम महाराज म्हणतात, हे भक्ती प्रेम, हे नामस्मरण, हा आत्मानंद म्हणजे एक अमृततुल्य भोजन आहे. ज्याला मिळालं तो कधीच उपाशी राहत नाही. ज्याच्या आयुष्यात भगवंताच्या आठवणीचं हे भोजन आहे, त्याला बाह्य सुखांची गरजच उरत नाही. आणि जो अविचारी आहे तोच या अन्नाला मुक्तो. तर मंडळींनो, या अभंगाचा आपण भावार्थ बघितला. जर आपण याचा भावार्थ थोडक्यात बघितला, या भावार्थाचा सारांश अगर बघितला, तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की भगवंताचं प्रेम, त्याची भक्ती आणि त्याचं नामस्मरण हेच खरे जीवनाचं सार आहे. जगाच्या मोहाला झुगारून भक्ती करावी म्हणजे आपल्याला आत्मबळ मिळेल. जो भक्ती करतो त्याच्यावरती परमेश्वर स्वतः ऋणी होतो. भक्ताच्या मनातील शुद्ध इच्छा परमेश्वर पूर्ण करीत असतो. एकदा हृदयात ईश्वर वसला की त्रिपुटीचा भेद नाहीसा होतो आणि शाश्वत समाधान, मनाला शांती मिळते. ही भक्तीच भोजन आहे. हे भक्तीचं भोजन आहे जे मिळालं की कोणीही रिकामा राहत नाही. तर मंडळींनो, अशा प्रकारे आपण या अभंगाचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, जसं सांगितलंय, रामकृष्ण हरी हे 3 पवित्र शब्द लिहायला विसरू मात्र नका. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. तुम्ही बाहेर ईश्वर शोधताय, मंदिरे, तीर्थक्षेत्र, ग्रंथ यामध्ये हरवून गेलाय. पण संत तुकाराम महाराज एक जबरदस्त सत्य सांगतात,
जो तू शोधतो आहेस तो हरी, तो बाहेर नाही, तो तुझ्यातच आहे. पण हे कळण्यासाठी काय लागते? डोळे उघडावे लागतात. अहो, बाहेरचे नव्हे, अंतर्मनाचे. चला, आज आपण या गूढ अभंगाचा अर्थ उलगडून पाहूया. जिथे द्वैत नाही, देह नाही, उरतो फक्त आत्माराम. तर मंडळीनो, या अभंगाचा भावार्थ बघण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही ह्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ, कथा, अभंग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. आणि हो, 3 पवित्र शब्द कमेंट करायला विसरू नका, आणि ते म्हणजे रामकृष्ण हरी. तर मंडळीनो, चला या अभंगाच्या भावार्थ समजून घेण्यासाठी सुरुवात करूया. दुजे खंडी तरी उरला तो अवगा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव दुंडावा. तुकाराम महाराज सांगतात, जर या सृष्टीतील सर्व द्वैत भेद मतमतांतरे आपण बाजूला काढली तरी जे उरतं ते एकमेव हरीच आहे. या जगात जसं आपण मी आणि तो असा भेद मानतो, तो भास आहे. खरं तर आपल्या बाहेर काहीच नाही, हरी सर्वत्र आहे, तोच आपण आहोत. हे जेव्हा ध्यानात येतं तेव्हा मी कोण याचा खरा शोध सुरू होतो. इतुले जाणावया जाना, कोंड तरी मने मना, पारदीच्या खुना जाणतेनीची साधाव्य. पण हे आत्मसाक्षात्काराचं गूढ ज्ञान प्रत्येकाला सहज मिळत नाही. जसा पारधी माणूस जंगलातील सूक्ष्म खुना बघून शिकार ओळखतो, तसंच हे आत्मज्ञान आहे, हा आत्माराम आहे. हा आत्माराम ओळखण्यासाठी मनाला, बुद्धीला योग्य प्रकारे प्रशिक्षित करावं लागतं. हे साध्य करणं कठीण आहे, पण अशक्य नाही. फक्त अंतर्मनात खोल उतरावं लागतं. देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुज गावने चुरा, रक्षणसे भासते. तुकाराम महाराज विचारतात, अहो, हा देह खरोखरच खरा आहे का? आपण या देहाला, त्याच्या इच्छांना, त्याच्या संबंधांना खूप महत्व देतो, पण हे सारे एक भ्रम आहे. जसं शेतामध्ये ठेवलं जाणारं बुजगावनं चोराला खोटं असूनही खरं वाटतं, तसंच आपण या देहाला खरं समजून राहतो. पण हा एक आविष्कार आहे, हा फक्त एक आविष्कारच आहे. आत्मा याच्या पलीकडे. तुका करी जागा, नको वासपू वाऊगा, आहेसी तू अंगा, अंगी डोळे उघडी. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा. शेवटी तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, अरे जीवा, आता तरी जागा हो, वासनेची वस्ती सोड आणि आत्म्याच्या शोधात लाग. तू स्वतःच हरी आहेस. परमेश्वर तुझ्याच अंगात आहे. तुला कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त अंतर्मनाचे डोळे उघड. तर मंडळीनो, अशा प्रकारे संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, तुम्हाला देव शोधण्यासाठी कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज नाही आहे. कारण तो हरी, तो परमेश्वर, तो विठ्ठल तुमच्या जवळच आहे, तुमच्या मनामध्ये तो प्रत्येकाचा आहे. या इथल्या प्रत्येक देहामध्ये तो वसलेला आहे.
सगळ्यात अगोदर हे जाणून घेणं, हे समजून घेणं महत्वाचं आहे की तो हरी आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे, आपल्या प्रत्येकाच्या देहात आहे. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी वेगळ्या ठिकाणी जाण्याची आपल्याला गरज नाही आहे. तर मंडळींनो, या अभंगाचा सारांश, या अभंगाच्या भावार्थाचा अगर सारांश बघितला तर यामध्ये तुकाराम महाराज सांगतात, हरी शोधण्यासाठी बाहेर धावू नका, तो तुमच्यातच आहे. देहभानाचा भास टाका, आत्मा ओळखा. या देहाला महत्व देत बसू नका. जर महत्व द्यायचं असेल तर आत्म्याला द्या. कारण हा देह नश्वर आहे, नाश होणार आहे, नाश पावणार आहे. कधी ना कधी हा देह जाणार आहे, संपणार आहे. त्यामुळे देहावर लक्ष न देता आत्म्यावरती लक्ष द्या. या देहाला शृंगारण्यापेक्षा आत्म्याला शृंगारण्याचा प्रयत्न करा. या देहाला सुंदर बनवण्यापेक्षा आत्म्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. पुढे तुकाराम महाराज सांगतात, खरं जागरण म्हणजे अंतर्ज्ञान आहे आणि खरा शोध म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत आपल्याला हरी दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला हरी समजत नाही. कारण हरीला जाणून घेण्या अगोदर आपण स्वतःला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण स्वतःला स्वतः कळत नाही तोपर्यंत आपल्याला तो हरी जो आपल्यामध्ये वसलेला आहे तो समजणार नाही. तर मंडळींनो, अशा प्रकारे आपण या अभंगाचा सारांश, या अभंगाचा भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपला हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, रामकृष्ण हरी हे 3 पवित्र शब्द लिहायला विसरू नका. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.